उद्या एकंदरीत जर हा सगळा आढावा घेतला, ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून पुन्हा एकदा कोकाटेंना संधी दिली जाऊ शकते का, अशी शक्यता दिसतेय का? हा खरं तर प्रश्न पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। तिथले त्यांचे सर्वोच्च नेते अजितदादा पवार हे नेमकं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता सध्या मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे सध्या वादग्रस्त प्रकरणामध्ये अनेक वेळा अडकलेले आहे त्यांची तिथं बैठक सुरू आहे। मात्र दुसरीकडे शिवसेनेची देखील प्री कॅबिनेट बैठक जी राज्य मंत्रिमंडळ बैठक होणार आहे दुपारी 12 वाजता, त्यापूर्वी प्री कॅबिनेट बैठक देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये होणार आहेत। सध्या उपमुख्यमंत्री दालनामध्ये कोणी आलेले नाहीये, मात्र थोड्याच वेळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या दालनामध्ये त्यांच्या उपस्थित राहतील। त्यावेळेला शिवसेनेचे सर्व मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित राहतील आणि शिवसेनेची राज्य मंत्रिमंडळ बैठकपूर्वी त्यांची देखील एक प्री कॅबिनेट बैठक होते, तशी प्री कॅबिनेट बैठक होणार आहे। मात्र या बैठकीमध्ये शिवसेनेची सध्या वादग्रस्त असलेले मंत्री म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात देखील विरोधक आक्रमकपणे मागणी करतायत। त्या संदर्भात आता शिवसेनेचे नेते काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। सध्या पाहिलं जात आहे की राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी कोणते मंत्री राजीनामा देणार, यामध्ये आघाडीवरती नाव माणिकराव कोकाटे यांचं आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांना त्यांचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पाठीशी घालताना आपल्याला पाहायला मिळते। तसंच काहीसा प्रकार शिवसेनेमध्ये देखील आहे, ते देखील त्यांच्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात। मात्र या सगळ्या लपाछपीमध्ये एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः काय निर्णय घेतात हे देखील पाहावं लागणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठक दुपारी 12 वाजता बरोबर मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती होणार आहे। या बैठकीमध्ये याचे पडसाद देखील उमटणार असल्याची माहिती मिळते। विशेषतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे ऑनलाईन रमी खेळण्याचा प्रकार जो त्यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये केलेला आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा जी आहे ती डागाळली गेलेली आहे। त्यामुळे काहीसे मुख्यमंत्री देखील संतप्त झालेले आहेत। मात्र मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यामुळे त्यांना राज्य मंत्रिमंडळातून काढण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे ते स्वतः त्यांचे नेते अजितदादा पवार हे घेतील आणि त्या संदर्भातला तो निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांना कळवला जाईल। मात्र दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री देखील काहीशी वादामध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय कधी घेतला जाणार हा देखील प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जातोय। त्यामुळे एकमेकांवरती बोट दाखवण्यापेक्षा राज्य मंत्रिमंडळ नेमकं काय निर्णय घेते आणि मुख्यमंत्री स्वतः काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल। अगदी उदय, तुम्ही सोबतच सर आपल्यासोबत सुस्मिता सुद्धा त्यांच्याकडे जाऊया। सुस्मिता, आपण बघतो आता घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। मंत्री शिरसाट असतील किंवा कोकाटे असतील, आता राजीनामा देणार की नाही अशी चर्चा सध्या सुरू, तुमच्याकडे काय अपडेट्स आहे? खरं तर माणिकराव कोकाटे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास झाले या चर्चेला सुरुवात झाली। आता 11:30 वाजलेत, 12 वाजता कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटमध्ये फक्त माणिकराव कोकाटेच नाही तर इतरही अनेक नेत्यांच्या राजीनाम्याबद्दल आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। सरकारला ज्या पद्धतीनं कारभार करायचा आहे त्या कारभारामध्ये कुठेतरी या सगळ्या प्रकरणांमुळे सरकार अडचणीत आणण्याचं काम स्वतः कॅबिनेट मंत्री म्हणून अनेकांनी केलेलं आहे। माणिकराव कोकाटे असतील, सिद्धेश कदम असतील, हनी ट्रॅप प्रकरणानंतर गिरीश महाजन यांच्यावरती आरोप होते, संजय गायकवाड यांच्यावरती आरोप होते। याचाच अर्थ काय तर युतीतील अनेक नेत्यांना यामुळे राजीनामा देण्याची वेळ येते का हे बघणं महत्वाचं आहे। परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंत्रालयाच्या या 6व्या मजल्यावरती अजितदादांच्या या केबिनमध्ये स्वतः छगन भुजबळ उपस्थित आहेत, माणिकराव कोकाटे उपस्थित आहेत। गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये न दिसणारे माणिकराव कोकाटे आणि त्यापूर्वी बेताल वक्तव्य करणारे माणिकराव कोकाटे यांच्या भविष्याबद्दल निर्णय आज या कॅबिनमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकं अजितदादा त्यांना काय समज देतात हेही बघणं महत्वाचं आहे आणि जर राजीनामा होत असेल तर माणिकराव कोकाटेनंतर कोणाचा नंबर हेही बघणं महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं आहे। केवळ रम्मीमुळे माणिकराव कोकाटे अडचणीत आले का तर तसं मुळीच नाही। इतरही अनेक प्रकरणं त्यांची यापूर्वी चर्चेत होती, त्या वेळेला अजित पवारांनी त्यांची पाठराखण केलेली होती, परंतु या रमीच्या प्रकरणामुळे खरं तर सुनील तटकरे सुद्धा नाराज होते, पक्षश्रेष्ठींची नाराजगी होती, अजित पवार सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे आम्हाला भूषणावह नाही असं म्हटलेलं असताना माणिकराव कोकाटे आता काय निर्णय घेतात, स्वतःहून ते राजीनामा देतात की राजीनामा घेतला जातो हे बघणं महत्वाचं आहे। या सगळ्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते, कुठेतरी सरकारला विरोधकांच्या या आरोपांनंतर पहिल्यांदा ट्विटरवरती एक्सवरती ज्यावेळेला हा व्हिडिओ आला त्यानंतर जे मीम्स बनलेले होते ते मीम्स सुद्धा आपण बघितलेले होते। बांधावरती माणिकराव कोकाटे काय बोलले हे तर सगळ्यांनी पाहिलेलंच होतं, परंतु रमीचा डाव ते रंगत असताना त्यानंतरची सुद्धा त्यांची वक्तव्य चर्चेत होती। त्यामुळे आज 12 वाजता ज्यावेळेला कॅबिनेटला सुरुवात होईल
त्यावेळेला राजीनाम्यांचा विषय हा पहिल्यांदा असेल. अनेक अर्थांनी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे, कारण थेट सरकारची बदनामी या अशा पद्धतीच्या नेत्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या कॅबिनेट मिनिस्टरच्या वागण्यामुळे होत आहे. हे सुद्धा वारंवार अधोरेखित होत आहे. खरं तर भुजबळ आणि माणिकराव कोकाटे एकत्रितपणे आतमध्ये अँटी चेंबरमध्ये अजित पवारांसोबत संवाद साधतात. याचाच अर्थ असा की उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी या अशा पद्धतीच्या घटना अतिशय डॅमेज करणाऱ्या आपल्याला म्हणाव्या लागतील. कारण संपूर्ण वातावरण आपण जर आता या 6व्या मजल्यावरचं बघितलं तर वातावरणातली गांभीर्य आपल्याला पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या केबिन बाहेर सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे. विविध माध्यम प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत आणि सकाळपासूनच अगदी आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं लोकांना ज्या पद्धतीच्या माहिती मिळत आहे, ज्या पद्धतीच्या संकेत मिळत आहेत, त्यातनं आज माणिकराव कोकाटे यांच्या एकूणच खुर्चीबाबतचा निर्णय, राजीनाम्याबाबतचा निर्णय काय होतो हे बघणं महत्वाचं आहे. जर राजीनामा झाला नाही तर सरकार ह्या सगळ्या विरोधाला कसं दूर करतं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला माणिकराव कोकाटेंवरती कारवाई होईल त्यावेळेला इतर अनेक पक्षातील किंवा सरकारमधील जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांच्या भविष्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे दोन्ही अर्थांनी हा पेच प्रसंग सरकारसाठी, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि अजित पवार यांच्यासाठी आहे. अगदी खरं आहे सुस्मिता, पण काही काळापूर्वीच जी सूत्रांकडून माहिती समोर येते की बोलताना वागताना इथून पुढे काळजी घेईन अशा प्रकारे कोकाटेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी राजीनामा द्यायला लागू नये याचा प्रयत्न दिसतोय का, किंवा या संदर्भात काही अपडेट समोर येत आहेत का? नक्कीच राजीनामा देणं ही फक्त माणिकराव कोकाटेंसाठी नाचक्की नाहीये, तर सरकारसाठी नाचक्की आहे. आणि बेताल वक्तव्य करत असताना ज्या पद्धतीनं त्यांच्या स्वभावातली उघडपणा किंवा मोकळेढाकळेपणा समोर आलेला होता, परंतु अशा पद्धतीनं ज्या वेळेला लोकप्रतिनिधी वक्तव्य करतात त्यातनं लोकभावना सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखावल्या जातात. त्यामुळं सुरुवातीला अजितदादा यांनी तंबी दिलेली आहे. अजितदादांनी थेट सूचना केलेल्या आहेत की आपण काय बोलतो हे बघा. आणि एका मंत्र्याच्या वागण्यामुळे, एका मंत्र्याच्या चुकीच्या कृतीमुळे थेट सुनील तटकरे यांना अपमानित व्हावं लागलं. त्यानंतर आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीमधील अनेक अर्थांनी उलथापालथ सुद्धा या दरम्यान झाली. कारण एक होतं, या चर्चेमध्ये एक गोष्ट पाहायला मिळालेली होती, ती म्हणजे तुमचं वागणूक ही सरकारची प्रतिमा मलिन करणारी आहे, त्यामुळे त्यावरती लक्ष द्या. आणि काल राज्यपालांची भेट घेतलेली आहे सगळ्या विरोधकांनी. त्यांनी तशा पद्धतीचं पत्रक सुद्धा दिलेलं आहे. या पत्रकामध्ये अनेक नेत्यांची नावं त्यांनी लिहिलेली आहेत. खरं तर विरोधकांच्या विरोधानंतर अशा पद्धतीने राजीनामा झाला तर ही विन विन सिच्युएशन असणार आहे अनेक विरोधकांसाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादीसाठी. आणि सत्तेत नसूनही सरकारला त्याच्या चुकीच्या कृतींबद्दल उत्तरास बांधील ठेवण्याचं काम विरोधकांचं आहे. त्यामुळे विरोधकांसाठी हा महत्त्वाचा क्षण म्हणावा लागेल. परंतु अजित पवार यांच्यासाठी धनंजय मुंडेनंतर हा दुसरा राजीनामा घेणं हे सुद्धा कठीण असणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं गणित एकीकडे आहे, दुसरीकडे सरकारची प्रतिमा आणि माणिकराव कोकाटेंकडनं पुन्हा अशा पद्धतीची कृती होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलं जरी जात असलं तरी सुद्धा विरोध आणि राग, नाराजी ही प्रचंड आहे. त्यामुळे या सगळ्या द्विधा स्थितीमध्ये तारेवरची कसरत अजित पवारांची होणार आहे हे मात्र नक्की. अगदी खरं आहे सुस्मिता. जर मागच्या काही काळातली जर अजित पवारांची जर वक्तव्य बघितली तर त्यांची सुद्धा नाराजी अगदी स्पष्टपणे दिसून येते. अगदी म्हणजे अजित पवारांनी याआधी जे सांगितलेलं इजा झाले तिजा होऊ देऊ नका वगैरे अशा पद्धतीची वक्तव्य अजित पवारांनी 2-3 वेळा केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच राष्ट्रवादीला हे सगळंच प्रकरण जड जाते असं म्हणता येईल का? नक्कीच. आता आपण बघतोय की नरहळी झिरवळ हे आता अजित पवार यांच्या केबिनमध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाशिकमधील आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे नेते आता स्वतः अजित पवारांसोबत बोलतात. खरं तर प्री कॅबिनेटसाठी राष्ट्रवादीचे सगळे हे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये छगन भुजबळ असतील, माणिकराव कोकाटे असतील, स्वतः अजित पवार आहेत आणि आता काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर नरहरी झिरवळ सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे. आणि अनेक अर्थांनी हा आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. 12 वाजता कॅबिनेट सुरू होणार आहे. 11:40 हे साधारणपणे आता होत आहेत. पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे स्पष्ट होऊ शकेल की नेमकं सरकार माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत काय निर्णय घेते. आणि जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला
तर मात्र इतरांचं काय, त्यानंतर कोणाचा नंबर, कारण संपूर्ण यादी विरोधकांकडनं राज्यपालांना दिली गेली आहेत. अधिवेशनादरम्यान ह्या अनेक चर्चा झाल्या आहेत. मग संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंगचा व्हिडिओ असेल किंवा गिरीश महाजन यांच्यावरती हनी ट्रॅपचे आरोप असतील आणि सिद्धेश कदम यांच्यावरती बार संदर्भातले जे सगळे आरोप या दिवसांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण येत्या काळात बघणार आहोत की कशा याचं वळण घेत आहे. परंतु आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे 3 महत्त्वाचे उत्तर महाराष्ट्रातले नेते हे आता एकत्र आलेले आहेत. छगन भुजबळ असतील, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्यासोबत चर्चा करतात. अगदी सुस्मिता, तुम्ही सोबतच राहा, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तर महत्त्वाचे विषय असतील तरच बोला असं अजित पवारांनी खडसावल्याचं कळतंय. मंत्र्यांना समज देण्यात आलेली अजित पवारांच्या दालनात एनसीपी मंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. दरम्यान माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल काय निर्णय होतो हे सुद्धा या बैठकीमध्ये ठरेल. बैठकीला एनसीपीचे आता मंत्री सुद्धा काही हजर आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात. कोण समजतात स्वतःला मंत्री आहात म्हणून काही बोलाल. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट. सातत्याने माणूस चुका कसं करतं. पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते. अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात. त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे. नाही चलेगा ये सब. काय गेम फसला मला माहीत नाही. एकतर कोकांटेजवळ काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही. नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे. सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे. कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे.